नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. मुलगा मुलगी असा भेद करत अजूनही अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येसारख्या अमानुष प्रकरणांना खतपाणी घातलं जात असताना मूळचे चंदगड तालुक्यातील लाकूडवाडी गावचे व सध्या जरगनगर कोल्हापूर इथं स्थायिक असणारे सामाजिक कार्यकर्ते नामदेव निटूरकर कुटुंबियांनी आपल्या 7 महिन्यांच्या नातीच्या गृहप्रवेशाचा औचित्य साधत समाजाला प्रेरणादायी संदेश दिला. हलगीच्या दंदनाटात घोडागाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढून चिमुकलीचं स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. सहभागींच्या हातातील सामाजिक संदेश देणारे फलक, लेकीच्या स्वागताच्या घोषणा आणि स्त्री सन्मानाचे विचार यामुळे हा सोहळा केवळ कौटुंबिक न राहता स्त्री भ्रूण हत्येविरोधातील प्रभावी जनजागृती अभियान ठरला. लेक आली आनंददारी आला हा संदेश असलेला फलक राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लेकीच्या स्वागतानं समाज परिवर्तनाची नवी सुरुवात करूया, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, स्त्री शक्तीचा आदर करून समानतेचा समाज घडवूया अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नेटूरकर कुटुंबियांनी मुलगी ही ओझं नसून घराचा आनंद, कुटुंबाचा अभिमान आणि समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचा संदेश कृतीतून दिला. आज मुली शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा, प्रशासन आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतायत. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या थांबवून प्रत्येक मुलीला जन्म, शिक्षण आणि सन्मानाचा समान अधिकार मिळाला पाहिजे असा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या अभिनव उपक्रमाचं नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी कौतुक केलं. यावेळी डॉक्टर नामदेव निटूरकर, प्राची निटूरकर व राहुल निटूरकर, जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, करवीर तालुकाध्यक्षा कल्पना देसाई, नगरसेवक विजयसिंह खाडे, वैशाली संकपाळ, प्राजक्ता आंबले तसेच परिसरातील महिला, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.